विकसित सोलापूरच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपच्या 102 उमेदवारांना विजयी करा. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं कार्यकर्त्यांना आव्हान. भाजपचा कार्यकर्ता मेळावा उत्साह. सोलापूर महानगरपालिकेची ही निवडणूक सोलापूरचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व 102 उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित सोमवारी जुळे सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा उत्साहात झाला. या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठी, माजी आमदार दिलीप माने, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे, शिवराज सरतापे, सुधा आळीमोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलते उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला 100%च्या दिशेने घेऊन जायचं आहे. मी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्व सोलापूरकरांचं भारतीय जनता पार्टीचं मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की आपण 102 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उभे केले. खरं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजणांनी एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की ही निवडणूक एखाद्या प्रभागामध्ये असणारा नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाही. या निवडणुकीचं महत्त्व हे वेगळं आहे. या निवडणुकीमध्ये निवडून देणारा प्रत्येक नगरसेवक हा येणाऱ्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्याचा विचार करतात 2047ला तुम्हाला आम्हाला सर्वांना जो विकसित भारत तयार करायचा आहे, जो विकसित भारताच्या दिशेने जे पावलं उचलायचे, विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पावलं उचलायचे, त्यासाठी या नगरसेवकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. हेच नगरसेवक विकसित सोलापूर घडवण्यासाठी त्यांचं असणारं योगदान हे सर्वात मोठं असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय शहराच्या अध्यक्ष रोहिणी तडवळकर, सर्व सन्माननीय व्यासपीठ, भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार, आज वेळेवर मी आपल्या सगळ्यांना इतकं सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीला म्हणून का द्यायचं आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात 8 दिवसात लोकांना पटवून द्यायचं आहे. जी समांतर पाईपलाईन पूर्ण झाली, सोलापूरचा विमानसेवेचा प्रश्न निकाली लागला, सोलापूरच्या रोजगार लोकांना घर उपलब्ध करून देण्याचा प्रश्न असेल, ही सगळी कामं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध विकासची शहरात झालेली आहेत. ही सगळी कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेली आहेत. याची कृतज्ञता व्यक्त होण्यासाठी लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं पाहिजे. सोलापूरकरांनी तुम्हाला आजच्या या पहिल्या आगमनाच्या निमित्तानं तुम्हाला देतो आणि एवढंच नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा 16 तारखेला जेव्हा निकाल होतील त्यावेळी सगळ्यात जास्तीत जास्त संख्या ह्या महाराष्ट्रातून सोलापूर शहराचा असेल निघणारे उमेदवार. आणि सोलापूर शहराच्या गेल्या वेळेला ज्या निवडणुकीमध्ये आम्ही सत्ता हासिल केलं होतं आणि या वेळेला आम्ही त्याही पेक्षा चांगल्या रीतीनं किंवा या सोलापूर शहरातल्या आपण सांगितलं रेकॉर्ड ब्रेक आपण यापेक्षा आपण या उमेदवार निवडून देतो.